माझ्या रामा विसरलीस, म्हणून गाढव झालीस. बघा तो आपण सर्व. आता कैसे लेणे सदा टिंब टिंब उघडे. आता कैसे लेणे लुगडे सदा टिंब टिंब उघडे. बरं का, बरोबर ओळखलं की ओरडती ती आपली सासूच आहे. लक्ष द्या व्यवस्थित. मनुष्य जन्माला येऊन जर नामस्मरण करत नसतात आणि मनुष्य जन्म न होता, लक्षात ठेवा, पशु होऊन जरी ते ऐकलं तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो. बरं का, लक्षात ठेवा. संत संग एखादी परी व्हावे त्याचे द्वारी श्वान यादी. अभंग पाहून घ्या. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांची. वाचा रे, अभंग वाचा, आचरणात आणा. आणि हे तत्वज्ञानाची उभी राहिलेली इमारत पुन्हा अशी तापलेल्या तव्यासारखी बोलू लागली. लक्षात आलं का? तुम्ही असे निरोप पाठवून दम काय देताय? आलं का लक्षात? रात्रन दिन आम्हा युद्धाचा प्रसंग. आलं का लक्षात? किंवा झुंजारते एक विष्णुदास जगी. किंवा अभंग पाहून घेते, फटकळ आम्ही विष्णुदास पाप पुण्य अंगी नाताळे. पाप पुण्य न लागणारे, पाप पुण्याचा विचाराच्या पलीकड पोचलेले आम्ही आहोत आणि तुम्ही आम्हाला धर्मपीठाच्या गोष्टी सांगताय. कीर्तनातून बोलले गेले. मग आता त्या काळचे लोक कसे होते, जसे आता जरा त्याच्यापेक्षा जास्त आहे. परंतु ही बोललेली भाषा धर्मपीठापर्यंत न पोचता राहील. अहो पोचलीच हो. नवे नवे तुम्ही जो हा देव सांगता ना, तो देवाचं अस्तित्व भक्तामुळे आहे. एका ठिकाणी असं ईश्वर हा मनुष्य निर्मित आहे. मत बघा किती कठोर आहे, बोलणं किती कठोर आहे, झोमणार आहे समोरच्या व्यक्तीला. जसं आता माझं बोलणं बऱ्याच म्हणजे डुप्लिकेट कीर्तनकारांना जमतं ना. आलं का लक्षात? परंतु आणि कधी कधी ते म्हणतात माझ्यासाठी देव मेलाय. आलं का लक्षात? मीच नाही राहिलो, माझ्यामुळे देवाचं अस्तित्व आहे. मीच जर नाही राहिलो, देव कुठून राहील? त्याच्यामुळे ते बोलतात माझ्यासाठी देव मेलाय. विरोधाभास बोलणं आहे, परंतु त्याचे अर्थ जिथल्या तिथे कळवून घेणे आवश्यक आहे. मग हे देवाच्या विरुद्ध सगळं बोलणं झाल्यामुळं रामेश्वर भट्ट अशी आग होत होती. लक्षात ठेवा. नंतर त्यांनी वर्णन केलं, देण्यात आलं का? तो बराच भाग आहे, तो सांगत बसत नाही. तो भाग रचीव बी असू शकतो, खराब बी असू शकतो. परंतु ही जी सत्य परिस्थिती आहे ही अनुभवाची परिस्थिती आहे, अनुभवाचं ज्ञान आहे. मी बोलतो काय त्याच्यावरती लक्ष द्या, मी परिधान काय केलंय त्याच्यावरती लक्ष नको. आलं का लक्ष? तसं जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान पहा. त्यांच्या बाह्य गुणावरती जाऊ नका. सर्वत्र ते पवित्र. संत जसा पेढा कुणीकडून खा गोडच असतो, तसं संतांचं पवित्रपण आहे. बरं, ही चळवळ काय आताच तुकोबारायांनी सुरू केली ती असं आहे का? ही नामदेव महाराजांपासून सुरू झालेली चळवळ. बरं का, तुकोबारायांनी यावर कळस चढवला. परंतु फरक हा झाला की नामदेवरायांना अनेक संतांचा, माऊलींना माझ्या अनेक संतांचा, मांदी आळीचा
आधार होता, पूर्णपणे पाठिंबा होता पाठिंबा. तर माझे जगद्गुरू संत तुकोबाराय एकटे पडले. त्यामुळं नास्तिक लोकांनी संत तुकोबारायांचं संतत्व नाकारलं. हे पहा, संतत्व नाकारलं नव्हे, मी तर असं म्हणतो, माझं स्पष्ट मत असं आहे, तुम्ही नाकारल्यामुळं तुकोबाराय नव्हते किंवा तुम्ही होते म्हणताय म्हणून होते असं होऊ शकत नाही. ते कालही आहेत, आजही आहेत. जोपर्यंत चंद्र, पृथ्वी, तारे, सूर्य आहेत तोपर्यंत त्यांचं अस्तित्व असणार आहे. नवे हे सगळं बुडलं तरी सुद्धा त्यांचं अस्तित्व असणार आहे. तत्वज्ञान कधी बुडतं का? तत्वज्ञान जगद्गुरू तुकोबारायांच्या साह्याने तत्वज्ञानच उदयास आलं. तत्वज्ञानाची इमारत उभी राहिली आणि हे तत्वज्ञानाचं असणारं बीज या फटकळ भाषेमुळे बऱ्याच नास्तिकांना असं वाटतं की त्यांचा खून झाला. बऱ्याच जणांना असं वाटतं की जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले. अरे वैकुंठाला गेले, पण कोणत्या वैकुंठाला गेले? आपण बीज साजरी करतो आणि पुन्हा वैकुंठाला गेले म्हणतो. दोन्ही शब्द किती परस्पर शब्दशः तुम्ही अर्थ घेताय. बीज जमिनीत पेरलं जातं, लक्षात आलं. आणि वैकुंठाला गेले म्हणजे तुमचा जर असा समज असेल, स्वर्ग वैकुंठ असं जर मत असेल, तर ते काय आहे, निश्चित काय त्याचा अर्थ आहे हे आपण पुढील चिंतनामध्ये निश्चित पाहूया. परंतु माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, सिंहासारखं असणारं हे तत्वज्ञान, त्याला शेळीची किंमत देऊ नका. आणि अलीकडच्या कीर्तनकारांकडून, डुप्लिकेट कीर्तनकारांकडून हे होऊ लागले. आणि हे बऱ्याच जणांना माहिती आहे की काय होऊ लागलं काय नाही. कारण मी पहा ना, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विचारलं की मानधन घेणं योग्य आहे की अयोग्य आहे. याला लोकांनी कमेंट सुद्धा केलं नाही. कमेंट्स करून मी विचारलंय, मत विचारलंय. एक 10-15 कमेंट्स जे ज्ञानी व्यक्ती त्यांनी इतक्या व्यवस्थित केले. बरं, आपलं मत मांडायला सांगितलं. तिथं काय आपणाला आपलं मत म्हणजे काय फसावर देणार आहे का? पण जोपर्यंत तुम्ही सहभाग दाखवत नाही तोपर्यंत तुम्ही एकटे आहात, लक्षात ठेवा. आणि एकटे जर राहिला ना या जगामध्ये, तर तुम्हाला हे जग म्हणजे हे कलियुग जगू देणार नाही. रानातले पशु सुद्धा समूहाने राहतात, आलं का लक्षात? त्यावेळेला हिंस्र पशुपासून त्यांचं संरक्षण. तसे या जगतामध्ये थोडे हिंसाचारी व्यक्ती आहेत का? डिवचणारे व्यक्ती थोडे आहेत का? परंतु जर तुमचा समूह हा असेल, एका बोटाची ताकद आणि 5 बोटाची ताकद, मी टीका नाही करत, मी फक्त एकत्रित या. आपल्यामधील भेदभाव, एकमेकाला नावं न ठेवता, मी नावं नाही कोणाला ठेवत, मी सुधारण्याचं बोलतोय. आपापसातील माझा हा संप्रदाय, माझा तो संप्रदाय, अहो एक धरीला चित्ती, आलं का लक्षात? सांगेन पुढे कधीतरी. परंतु बीज का साजरी करावी का? आणि वैकुंठ गमन सोहळा म्हणजे काय ते आपण निश्चितच पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या मनातील तुकोबाराय ह्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.